मी डॉक्टर अनिरुद्ध मंडलिक, संस्कृत विभाग प्रमुख, संगमनेर महाविद्यालय. ब्राह्मण ग्रंथ स्वरूप भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणजे वैदिक साहित्य. परंपरेनुसार मंत्र ब्राह्मणकात्मको वेदः असे वेदाचे लक्षण सांगितले जाते. मंत्रभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ब्राह्मण भाग म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे. मीमांसा शास्त्रानुसार वेदाचे लक्षण सांगितले जाते. इष्टप्राप्ति अनिष्टपरिहारयोः अलौकिकम उपायम यः ग्रंथः वेदयति सः वेदः. वेद हा शब्द विद या धातूपासून निर्माण झालेला आहे. विद्यते याचा अर्थ होतो असणे, ज्याला सत्ता अस्तित्व आहे. दुसऱ्या गणातील धातूचा अर्थ लक्षात घेतला वेत्ती अर्थात जाणणे, ज्याच्याद्वारा धर्म ब्रह्म जाणले जाते. सातव्या गणातल्या धातूचा अर्थ लक्षात घेतला तर ज्याद्वारा धर्म ब्रह्म यांचा विचार होतो. सहाव्या गणातील धातूचा अर्थ लक्षात घेता विंदती विंद्यते प्राप्त करणे, अंतिम तत्व प्राप्त केले जाते ज्याच्याद्वारे, ते म्हणजे वेद. ब्राह्मण ग्रंथ निर्मितीची पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया. ब्राह्मण ग्रंथ हे वेदाचेच अंग आहेत. ब्राह्मण ग्रंथाचा सामान्यपणे इसवी सन पूर्व 1000 हा कालावधी सांगितला जातो. ईशावास्योपनिषद या ग्रंथामध्ये वर्णिल्यानुसार ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत, समस्त जगत हे ईश्वराने व्याप्त आहे. या विचारातून परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करण्याचा स्वीकारलेला मार्ग म्हणजे यज्ञ. देवतांची महती स्तुतीपर मंत्रांनी व्यक्त करून अग्नीमध्ये हविर्द्रव्याची आहुती देणे म्हणजेच यज्ञ. ब्राह्मण ग्रंथ निर्मितीचा हेतू आपण समजून घेऊयात. यज्ञाचे स्वरूप सहज समजेल असे व्हावे. यज्ञकर्मात सुसूत्रता यावी. यज्ञमंडपात विविध क्रियांकरिता विविध मंत्रांची निर्मिती होऊ लागली. यज्ञस्वरूप व्यापक होऊ लागले. त्याकरिता मंत्रांचा विनियोग कुठे करावा, कसा करावा, यज्ञविधी स्वरूप कसे असावे, आहुती द्रव्ये काय असावीत, ती का वापरावीत इत्यादी चर्चा यज्ञमंडपात होऊ लागल्या. या चर्चा व या चर्चांच्या समाधानातून जे ग्रंथ निर्माण झाले ते ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होत. आता आपण ब्राह्मण शब्दाची व्युत्पत्ती पाहूया. ब्राह्मण शब्दाच्या विविध व्याख्यांच्या आधारे ही ब्राह्मण ग्रंथाच्या निर्मितीचे हेतू सहजपणे लक्षात येतात. ब्रह्मवृंदांनी यज्ञमंडपात केलेल्या चर्चा म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय. ब्राह्मण हा शब्द ब्रह्मन या शब्दापासून निर्माण झाला. ब्रह्मन या शब्दाची निर्मिती बृह व्हादी गणातील हा धातू आहे, अर्थात पहिल्या गणातील परस्मैपदी धातू आहे. तसेच तुदादी गणातील अर्थात 6व्या गणातील परस्मैपदी हा धातू आहे. या धातूपासून निर्माण झालेला हा शब्द आहे. जे ग्रंथ यज्ञविधीचे बृहण करतात किंवा जे यज्ञविधीत भर घालतात ते ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय. ब्रह्मन यातील अंत्य उदात्त स्वरस्ता या शब्दाचा अर्थ पुरोहित, ब्रह्मवृंद असा होतो. ब्राह्मण हा शब्द पुल्लिंगात असेल तर या शब्दाचा ब्रह्मवृंद असा अर्थ घेतला जातो. तर ब्राह्मण हा शब्द नपुंसकलिंगात असेल तर या शब्दाचा ब्राह्मण ग्रंथ असा अर्थ केला जातो. ब्राह्मणो ब्रह्मसंगाते वेदभागे नपुंसकम. यानंतर आपण ब्राह्मण शब्दाच्या विविध व्याख्या या ठिकाणी पाहूया. आपस्तंभ श्रौतसूत्र या ग्रंथामध्ये आलेली ब्राह्मण शब्दाची व्याख्या ही पुढील प्रमाणे आहे. मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम मंत्र ब्राह्मणकात्मको वेदः अशा प्रकारच्या व्याख्या ह्या ब्राह्मण शब्दाच्या केल्या जातात. मंत्रभाग म्हणजेच अर्थात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ब्राह्मण भाग म्हणजेच ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे. कर्मचोदना ब्राह्मणानी अर्थात कर्म करण्याची प्रेरणा देणारी वाक्ये, अर्थातच यज्ञ कर्म करण्याची प्रेरणा ज्यातून प्राप्त होते
ती वाक्ये म्हणजेच ब्राह्मण वाक्य होत. या व्याख्येमध्ये आलेला चोदना हा शब्द जो आहे, प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, प्रेरित करणे असा या शब्दाचा अर्थ होतो. आणि ती वाक्य म्हणजेच ब्राह्मण ग्रंथ होत. अर्थातच ब्राह्मण ग्रंथाचा मुख्य विषय यज्ञ हा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ब्रह्म वै मंत्र असा उल्लेख आपण शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये पाहतो. वैदिक मंत्रांचे स्पष्टीकरण करण्याच्या कारणाने ब्राह्मण असे नामकरण या ग्रंथाला केलेले आहे असे या संदर्भावरून लक्षात येते. यानंतर आपण ब्राह्मण ग्रंथ व संहितानुसार त्यांचे ऋत्विज कोण आहेत याचा विचार या ठिकाणी करूया. ऋत्विज अर्थात जे पुरोहित यज्ञ करणारे जे आहेत. ऋग्वेद संहितेचे ब्राह्मण ग्रंथ हे ऋग्वेदाच्या ऋत्विजाचे कार्य विशद करतात. ऋग्वेदाचा ऋत्विज हा होतृ अर्थात होता हा आहे. जुहोती इति अर्थात जो होम करता आहे. आणि याचे सहकारी मैत्रावरुण, अच्छावाक, ग्रावस्तुत हे आहेत. तसेच यजुर्वेदाचे ऋत्विज आपण लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात इथे कळेल यजुर्वेदाचा ऋत्विज हा अध्वर्यू, अध्वरम अधीते इति. आणि त्याचे सहकारी प्रतिप्रस्थाता, नेष्टा, उन्नेता हे आहेत. यज्ञ प्रक्रियेत या ऋत्विजास अत्यंत महत्त्व या ठिकाणी आहे. सामवेद संहितेचे ब्राह्मण ग्रंथ हे सामवेदाच्या ऋत्विजाचे कार्य विशद करतात. सामवेदाचा ऋत्विज हा उद्गातृ अर्थात उद्गाता हा आहे. उद्गायती सामः यः सहा उद्गाता. आणि याचे सहकारी आहेत प्रस्तोता, प्रतिहर्ता, सुब्रमण्यम हे आहेत. अथर्ववेद संहितेचे ब्राह्मण ग्रंथ हे अथर्ववेदाच्या ऋत्विजाचे कार्य विशद करतात. अथर्ववेदाचा ऋत्विज हा ब्रह्म आहे आणि याचे सहकारी ब्राह्मणाश्छंसिन, अग्निध्र, पोता हे आहेत. अथर्ववेदास वेद म्हणून मान्यता नव्हती तेव्हा तीनही वेदांत पारंगत तो ब्रह्मा या ऋत्विजाचे कार्य करीत असे. आपण आता ब्राह्मण ग्रंथाच्या भाषाशैलीविषयी थोडासा विचार करूया. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे हे गद्य वाङ्मयाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ब्राह्मण ग्रंथाचे स्वरूप हे चर्चात्मक आहे हे आपण पूर्वीच वर्णिले आहे. त्यामुळे या ग्रंथावर बोलीभाषेचा प्रभाव आहे हे लक्षात येते. यामुळे वाक्यांमध्ये ह, वै, वाव इत्यादी निरर्थक किंवा संवाद उठावदार होण्यास उपयुक्त अशा अव्ययांचा अधिक प्रयोग या ग्रंथामध्ये पाहावयास मिळतो. ब्राह्मण ग्रंथाचे स्वरूप जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला कळेल यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म. यज्ञ हे सर्वश्रेष्ठ कर्म म्हणून संबोधले गेले आहे. याविषयी पूर्वी विवेचन केले आहे. यज्ञाला महत्त्व असल्याने यज्ञ कसे करावेत याचे विवेचन ब्राह्मण ग्रंथांनी केले आहे. या दृष्टीने पुढील प्रमाणे विचार करता येईल. ब्राह्मण ग्रंथाचे आशयार्थाने 2 गटात वर्गीकरण केले आहे. एक विधी आणि दुसरा म्हणजे अर्थवाद. विधी म्हणजे ज्यात यज्ञकर्मासंबंधीचे नियमकथन केले जातात त्यास विधी असे म्हणतात. जसे ज्योतिष्टोमेन यजेत स्वर्गकामः. तसेच अर्थवाद म्हणजे यज्ञकर्माचे नियम मनावर बिंबावेत म्हणून विविध कथा, गाथा, आख्यायिका कथन करणे त्यास अर्थवाद असे म्हणतात. जसे शतपथ ब्राह्मण या ग्रंथात आलेली मनुमत्स्य कथा ही कथा या दृष्टीने महत्त्वाची आहे. या कथेमध्ये अध्वर्यूची कार्य सांगितली आहे. ईडा नावाच्या द्रव्याची महती कथन करण्यासाठी प्रस्तुत कथा आलेली आहे. यज्ञातून ईडा नावाचे स्त्रीतत्व निर्माण झाले आणि जो ईडेची आहुती देतो त्याचा वंश नष्ट होत नाही. ही महती वर्णन करण्याकरिता या कथेचे महत्त्व इथे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या अनेक कथा या ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात.
जसे देवानाम अधिपती इंद्रनमुची कथा इत्यादी. ब्राह्मण ग्रंथ अभिव्यक्तीच्या पद्धती आपण या ठिकाणी समजून घ्यायला हव्यात. ब्राह्मण ग्रंथाचे स्वरूप सहजतेने समजावे यासाठी 10 पद्धती सांगितल्या आहेत. जसे हेतुर्निर्वचन निंदा प्रशंसा संशयो विधी परक्रिया पुराकल्पो व्यवधारण कल्पना उपमानंदशयते तु विधयः ब्राह्मणस्यौत. आता एक एक आपण पद्धती समजावून घेऊया. हेतू, विधी का करावा जे या ब्राह्मण वाक्यातून कळते त्यांना हेतुपर वाक्य म्हटले जाते. उदाहरणार्थ, शूर्पेण जुहोती, सुपाने आहुती द्यावी कारण तेही अन्नम तेन ही अन्नं क्रियते. निर्वचन, अनेक वैदिक शब्दांच्या व्युत्पत्ती ज्या वाक्यांनी कथन केल्या जातात त्यास निर्वचन असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, यम हा शब्द यू या धातूपासून निर्माण झाला आहे. याचा अर्थ होतो वेगळे करणे. या शब्दांनी उत्पत्ती पुढील प्रमाणे केलेली आपल्याला दिसते. स देवानाम वीर्यम इंद्रियंचायुत सयद युवत तद यमस्य यमत्वम. देवतांचे सामर्थ्य, इंद्रिये ज्यांनी वेगळे केली त्यास यम असे म्हटले आहे. निंदा, एखादी स्तुती किंवा वस्तू या दृष्टीने योग्य अयोग्य काय आहे हे ज्या ठिकाणी वर्णन केले जाते. यज्ञाच्या दृष्टीने अयोग्य काय आहे ती वस्तू वापरू नये याचा विचार जिथे केला जातो, किंवा एखादी कृती जी यज्ञविधीच्या दृष्टीने अयोग्य आहे त्या गोष्टीची निंदा ज्या वाक्यांनी केली जाते ती वाक्ये निंदायुक्त वाक्य होत. उदाहरणार्थ, बर्हिषी रजतन्न देयम, यज्ञामध्ये चांदी देऊ नये कारण चांदी ही अग्नीचे अश्रू म्हणून सांगितले जातात. प्रशंसा, एखादी वस्तू यज्ञाच्या दृष्टीने योग्य आहे किंवा एखादी कृती जी यज्ञविधीच्या दृष्टीने योग्य आहे त्या गोष्टींची प्रशंसा ज्या वाक्यांनी केली जाते ती वाक्ये प्रशंसायुक्त वाक्य होत. उदाहरणार्थ, वायुर्वै क्षेपिष्ठा देवता या वाक्यातून वायुदेवतेची प्रशंसा केली आहे. वायू ही सर्वात वेगवान देवता आहे म्हणून या देवतेस आहुती द्यावी यात वायूच्या वेगाची प्रशंसा केलेली आहे. संशय, एखादा विधी करावा किंवा करू नये असा संशय निर्माण होतो व त्याबद्दल चर्चा होतात. त्यावेळी त्या वाक्यांमध्ये इति मीमांसन्ते अशा शब्दांचा प्रयोग आपल्याला दिसतो. या प्रकारच्या वाक्यांना संशययुक्त वाक्य असे म्हटले जाते. विधी, विध्यर्थाचा प्रयोग करून अथवा अनेक वेळा वर्तमानकाळवाचक क्रियापदांचा प्रयोग करून एखादे कर्म करावे अशी सूचना जिथे दिली जाते त्यास विधी असे म्हणतात. जसे ज्योतिष्टोमेन यजेत स्वर्गकामः, यामध्ये यजेत हा शब्द विद्यार्थाचे क्रियापद आहे आणि अग्निम मथनंती सोमेराजन यागते या उदाहरणामध्ये मथनंती हे क्रियापद वर्तमानकाळवाचक या ठिकाणी आपल्याला दिसते. परक्रिया, देवांव्यतिरिक्त इतर व्यक्तींचा दाखला देऊन यज्ञीय कृतीचे समर्थन केले जाते किंवा प्रचलित रीतिरिवाजांचा उल्लेख ज्या वाक्यांनी केला जातो अशा वाक्यांना परक्रिया असे म्हटले जाते. पुढचा मुद्दा आहे पुराकल्प. देवांच्या कर्माचा दाखला देऊन यज्ञीय कृतीचे समर्थन केले जाते. उदाहरणार्थ, देवासुराः वै संयत्ता आसन अशी सुरुवात करून देवांनी एक प्रकारचा यज्ञ केला म्हणून ते जिंकले असा निष्कर्ष सांगणाऱ्या कथा म्हणजेच पुराकल्प होय. व्यवधारण कल्पना, यज्ञ वस्तूंची संख्या किंवा कर्माची वेळ निश्चितपणे ज्या वाक्यांनी दर्शविली जाते ती व्यवधारण कल्पना होय. यावा तो अश्वान प्रतिगृह्णीयात तावतो
वारुणाश्च चतुष्कपालान् निर्वपेत. घोडा दक्षिणा स्वरूपात स्वीकारू नये. जसं सुरुवातीच्या वाक्यामध्ये म्हटलं आहे, यावतो अश्वान प्रतिगृह्णीयात तावतो वरुणाश्चतुष्कपालान् निर्वपेत. जर घोडा स्वीकारावा लागत असेल तेव्हा जेवढे अश्व तेवढे चतुष्कपाल पुरोडाश वरुणास त्या ठिकाणी अर्पण करावेत. उपमान उपमेयाच्या आधारे साधर्म्य दर्शवून यज्ञविधीचा अर्थ स्पष्ट करणे याला उपमान असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, हिरण्यम ददाती अग्नेस्तद्रूपम. हिरण्यम ददाती अग्नेस्तद्रूपम या वाक्यामध्ये सोने व अग्नी यांच्या गुणधर्माचे साधर्म्य दर्शविलेले आहे. ह्या ब्राह्मण ग्रंथ व्यक्त होण्याच्या 10 पद्धती आपण या ठिकाणी बघितल्या. आपण आता ब्राह्मण ग्रंथावर आधारित ब्राह्मण ग्रंथ हे संहितेवर आधारित कोणते आहेत याचा विचार या ठिकाणी करूया. विविध संहितांचे ब्राह्मण ग्रंथ, जसे ऋग्वेद या संहितेवर आधारित ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ, शांखायन ब्राह्मण ग्रंथ, यालाच दुसरे नाव आहे कौशितकी ब्राह्मण ग्रंथ. यजुर्वेद या संहितेवर आधारित काही ब्राह्मण ग्रंथ. यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत, एक शुक्ल शाखा आणि दुसरी आहे कृष्ण शाखा. शुक्ल शाखेवर आधारित ब्राह्मण ग्रंथ म्हणजे माध्यान्दिन शाखा शतपथ ब्राह्मण आणि काण्व शतपथ ब्राह्मण. कृष्ण यजुर्वेदावर आधारित असणारे ब्राह्मण ग्रंथ म्हणजे तैत्तिरीय, मैत्रायणी, कठ, कपिष्ठल. तसेच सामवेद या ग्रंथावरती अर्थात या संहितेवर आधारित असणारे ब्राह्मण ग्रंथ पंचविंश, याचेच दुसरे नाव आहे प्रौढ ब्राह्मण ग्रंथ, षड्विंश, सामविधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद अर्थातच मंत्र अर्थातच छांदोग्य, संहितोपनिषद, वंश, जैमिनीय आणि अर्थातच तवलकार. अथर्ववेद या संहितेवर आधारित असणारा ब्राह्मण ग्रंथ म्हणजे गोपथ ब्राह्मण ग्रंथ आहे. अशा प्रकारे ब्राह्मण ग्रंथांवरील विविध असे हे ग्रंथ हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. ब्राह्मण ग्रंथावर आधारित काही परीक्षेच्या दृष्टीने आपण संकीर्ण प्रश्नांचा विचार या ठिकाणी करू शकतो. ते प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात याचा विचार आपण इथे करूया. जसे शुनश्येप इति आख्यानम कस्मिन् ब्राह्मण ग्रंथे आगतम अर्थात ऐतेरेय इति ब्राह्मण ग्रंथे आगतम. पुरुरवा उर्वशी इति आख्यानम कस्य ब्राह्मण ग्रंथस्य संबंधी अर्थात शतपथ ब्राह्मण इति ग्रंथस्य संबंधी वर्तते. अर्वाचिनो ब्राह्मण ग्रंथोऽस्ति गोपथ ब्राह्मण. गोपथ इति कस्याः वेदसंहितायाः ब्राह्मण ग्रंथोऽस्ति अथर्ववेदः. शाबरभाष्यानुसारं ब्राह्मणग्रन्थानां कति प्रतिपाद्यविषयाः सन्ति 10. मन्त्रब्राह्मणयोर्नामधेयम् इति कस्य उक्तिः आपस्तम्भस्य. वंश इति कस्याः वेदसंहितायाः ब्राह्मणग्रन्थोऽस्ति सामवेदस्य. कठ इति कस्याः वेदसंहितायाः ब्राह्मणग्रन्थोऽस्ति यजुर्वेदस्य. शांखायन इति कस्याः वेदसंहितायाः ब्राह्मणग्रंथोऽस्ति ऋग्वेदः. या प्रकारे आपण काही प्रश्नांचाही विचार या ठिकाणी केला आहे.